कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये। तर सर्वजण कसे आहात? तर आय होप की सर्वजण मस्त मजेत असाल। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजचा वार आहे मंगळवारचा हा व्हिडिओ आहे। मंगळवारी मी गेले होते मार्केटमध्ये फुलं वगैरे आणण्यासाठी, कारण दुसऱ्या दिवशी होती महाशिवरात्री, तर त्याची तयारी करायची होती। तर फुलं आणि बेलपत्री वगैरे घेऊन आले। त्यानंतर सगळे देव स्वच्छ करून घेतले, त्याचबरोबर देवाची भांडी वगैरे ह्या सगळ्या स्वच्छ करून घेतल्या। तर आणि सगळे असे स्वच्छ पुसून वगैरे घेतले आणि देवांची पूजा वगैरेही करून घेतली। हा जवळजवळ 7:30-8चा टायमिंग आहे। त्यावेळेस माझी देवपूजा वगैरे झालेली होती संध्याकाळची। आणि त्यानंतर मी देवांना काही फुलं वाहिली नाहीत, कारण फुलं वाहिली तर म्हटलं परत दुसऱ्या दिवशी उठून काढायचीच आहेत, तर म्हणून मी आज काही फुलं वाहिली नव्हती देवांना। आता उद्या मी फ्रेश फुलं वाहणार आहे। तर आता फक्त देवांना मी गंध, धूप, दीप आणि फक्त आरती करून घेतली होती। आणि त्यानंतर मग परत दुसऱ्या दिवशीची तयारी म्हणजे स्वयंपाक वगैरे झालं, जेवण वगैरे झाल्यानंतर मुलांना उद्या उपवास, मुलंही पकडतात, माझं तर आहेच उपवास, तर त्यासाठी शाबूचे तांदूळ भिजत घातले। नमस्कार सर्वांना। तर मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये। तर सर्वांना शुभ सकाळ। आणि आज आहे महाशिवरात्री। तर महाशिवरात्री मी घरातल्या देवांची पहिल्यांदा पूजा करून घेणार आहे आणि त्या देवांची पूजा झाल्यानंतर आज मंदिरातही जाणार आहोत। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा। हिंदवी हाय बोल सर्वांना। गुड मॉर्निंग, हॅव अ नाइस डे, हॅपी शिवरात्री। तर अशा पद्धतीने आता थोडं बोलायला शिकते। तर मी आता इथे हे साहित्य सगळं काढून ठेवलेलं आहे, सजावटीचं प्लस पूजेचं वगैरे। तर आता पूजेची तयारी करायला घेते। तर कालची ही पूजा तुम्ही पाहिलीच असेल, मी व्हिडिओ आहे पहिल्यांदा स्टार्टिंगला। आता इथे पूजा झालेली आहे सगळी करून, दिवाबत्ती करायची आहे, त्याचबरोबर शिवशंकरांच्या पिंडीला अभिषेक वगैरे करायचा आहे। तर आता ती सुरुवात करते। तर चला व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। आता इथे सगळे देवता मी कालच धुवून वगैरे घेतलेले होते आणि स्वच्छ पूजा वगैरेही करून झालेली होती कालही, पण आजही पूजा करायची होती। तर मी इथे फक्त देव सकाळी फक्त धुवून घेतलेले होते आणि पूजा वगैरे म्हणजे गंध वगैरे लावून घेतलेले आणि मांडलेले सगळे व्यवस्थित। आणि त्यानंतर आता इथे मी दिवा लावून घेतलेला आहे। दिवा लावल्यानंतर मग आता फुलं वगैरे ठेवून घेणार आहे देवांना सगळ्या, कारण रात्री काही फुलं ठेवली म्हणजे रात्री त्याच कारणाने ठेवली नाही, कारण सकाळी उठून परत देव धुवायला लागतातच नवीन परत फ्रेश एकदा। तर त्यासाठी तर आता इथं पिंड पहिल्यांदा बाजूला ठेवावी म्हटलं, पण नंतर म्हटलं आधी वरती पूजा करून घेते, वरती धूपदीप दाखवून घेते आणि त्यानंतर खाली वेगळी पूजा अशी मांडायची होती। तर त्यासाठी आता इथे पंचामृत तयार करायला घेतलेलं आहे। तर पंचामृत कसं बनवायचं याचा एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनेलवरती, तो जाऊन नक्की पहा। तर आता इथे पंचामृत वगैरे तयार करून झालं आणि अभिषेकासाठी लागणारे सगळे साहित्य वगैरेही बाजूला काढलेलं होतं। फुलं वगैरे ही सगळे निवडून वगैरे घेतलेली, म्हणजे जे बेलपत्री वगैरे असतात ते सगळे निवडून वगैरे घेतलेले। कोणतीही पूजा मांडताना असं सगळं साहित्य एकदा वेगळं करून घेतलं की प्रत्येक वेळेस पूजा करताना उठावं नाही लागत। तर त्यासाठी इथे मी गळती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या, त्याचबरोबर जे धूपदाणी वगैरे आणि कापूर जाळण्याचं जे पात्र आहे तेही घेतलेलं कापूर आरती करण्यासाठी। तर इथे सगळं साहित्य असं काढून घेतलेलं आहे आणि आता इथे पूजा करण्यासाठी आधी अलीकडेच बसलेले जरा, कारण मुलांकडूनही पिंडीवर अभिषेक करून घ्यायचा होता त्यासाठी। तर आता इथे सगळ्यात पहिल्यांदा मी पिंडीवर अभिषेक करण्यासाठी घेतलेला, पण त्यासाठी आधी सगळ्यात पहिल्यांदा मी इथे दिवा लावून घेतलेला आहे, कारण कोणतेही पूजा करताना आरती लावणं पहिल्यांदा लावणं गरजेचं असतं। तर इथे पहिल्यांदा मी दिवा वगैरे असा प्रज्वलित करून घेतला, त्याच्या खाली तांदूळ आणि त्याचबरोबर हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या आणि त्यानंतर दिवा लावून घेतलेला आहे त्यावरती। आणि आता इथे मी पिंड वगैरे ठेवून घेणार आहे आणि पिंडीवर अभिषेक करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी इथे जवळ घेऊन ठेवलेल्या आहेत। तर आता इथे अभिषेक करण्यासाठी घेते। तर पिंड ठेवलेले आहे पिंडीवर, त्याच्यानंतर पहिल्यांदा पंचामृताने अभिषेक केलेला। आज पंचामृत बनवलेलं होतं मी, पंचामृत, दूध तसंच पाणी आणि चंदनाच्या पाण्यानेही अभिषेक करणार आहे।
तर आता त्यासाठी इथे सगळ्यात पहिल्यांदा मी पंचामृताने अभिषेक करून घेतलेला आहे. आणि ज्यावेळेस अभिषेक करतो आपण त्यावेळेस कंटिन्युअसली तोंडामध्ये ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या नामाचा जप करत ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर इथे मी त्याचप्रमाणे करत होते. तर त्यानंतर दुधानेही अभिषेक केला आणि त्याच्यानंतर पाण्याने आणि त्यानंतर परत चंदनाच्या पाण्याने अभिषेक करून परत पाण्याने एकदा पिंड धुवून घेतली छान अशी. अशा पद्धतीने मी अभिषेक केलेला आहे कंटिन्युअसली ओम नमः शिवाय या नामाचा जप करत करत. आणि इथे मुलांचं चाललेलं म्हणजे हिंदवीचं इकडे तिकडे चाललेलं. त्यानंतर स्वराजकडूनही सेम अभिषेक करून घेतलेला आहे. ओम नमः शिवाय 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 झाड पाहिजे आता घे. ओम नमः शिवाय 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 मम्मी दादा किसी तरते दूध शिवाय ओम नमः शिवाय मम्मी दादा किसी तरते दूध नीट दिसत नाही. पाणी किसी तरते. त्यानंतर स्वराजकडून अशा पद्धतीने अभिषेक करून घेतला सगळं म्हणजे पंचामृत दूध आणि त्याचबरोबर पाणी आणि चंदनाच्या पाण्यानेही अभिषेक करून घेतला. त्यानंतर इथं हिंदवीचं चाललेलं मलाही करायचं आहे तर तिलाही लावलेलं आहे नंतर अभिषेक करण्यासाठी. तर आता त्याच्यानंतर मग स्वराजला पाया वगैरे म्हणजे स्वराजने नमस्कार वगैरे करून घेतला आणि छान असं म्हणजे त्याने पण छान पूजा केली. त्यालाही या गोष्टीमध्ये आवड आहे. त्यानंतर हिंदवी पहा हिंदवीनेही सेम तसंच केलेलं आहे. कर ओम नमः शिवाय. हां त्याआधी खूप तोंडातल्या तोंडात बोलत होती ओम नमः शिवाय. नंतर मी तिला मोठ्याने बोलल्यानंतर जरा मग थोडासा मोठा आवाज करून बोलायला लागली ओम नमः शिवाय. नंतर मी पूजा जरा पुढे मांडण्यासाठी घेतलेली आहे कारण इथे आधी कसं मुलांना इथे जमलं नसतं म्हणजे थोडीशी जागा जरा आहे कमी त्याच्यामुळे. तर आता इथे मी वेगळ्या ताट स्वच्छ वगैरे करून घेतलं. त्याच्यानंतर खाली शिवपिंडीच्या खाली बेलपत्र ठेवलं. बेलपत्रावर शिवपिंड ठेवली आणि त्यानंतर तिला सगळ्यात पहिल्यांदा मी भस्म लावून घेतलं. त्यानंतर आपली कापसाची म्हणजे कापूस वस्त्र घालून घेतलं आणि आजचं जे आपण कापसाचं वस्त्र बनवतो त्या वस्त्राला हळदी कुंकू वगैरे नसतं लावायचं तर त्यामुळे मी फक्त सफेद कलरमध्येच वस्त्र ठेवलेलं आहे. त्यानंतर माळ घातली आणि फुलं वगैरे ठेवली आणि त्यानंतर मग मी बेलपत्रांचा अभिषेक करण्यास सुरुवात केली. तर बेलपत्रांचा अभिषेक करताना त्यांची पाठीमागची जी गाठ आहे ती बेलपत्रावर म्हणजे नाही ठेवायची. ती पाठीमागची गाठ काढून मगच बेलपत्राचा अभिषेक करायचा पिंडीवर. आणि त्यानंतर मग मी आता इथे म्हणजे मला कमी बेलपत्रे मिळालेली एवढ्या लवकर जाऊनही अशी म्हणजे पाहिजे अशी बेलपत्रे मिळालेली नाही. मी आणताना बऱ्यापैकी आणलेली बेलपत्र पण त्याच्यामधले अर्धी बेलपत्र तर म्हणजे खंडित झालेली वगैरे अशीच होती. त्यामुळे मग मी ते देवाला एक जरी बेलपत्र व्हायलं तरी ते चांगलं अखंड व्हायचं असतं म्हणून मी जी खंडित झालेली सगळी जेवढी बेलपत्र होती ती सगळी बाजूला काढून ठेवली आणि जी काही 4-5च असतील तीच बेलपत्र मग मी वाहिली आणि त्याच्यानंतर मुलांनाही एक बेलपत्र वाहण्यासाठी सांगितलं. आणि त्यानंतर मग आजच्या दिवशी शिवपार्वतीचा विवाह झालेला आहे त्याच्यामुळे मग मी इथे पार्वती मातेचे स्वरूप असलेले अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीचीही पूजा केलेली आहे. त्याचबरोबर थोडा वेळ मूर्तीलाही म्हणजे धूपदीप दाखवून घेतलं. त्याचबरोबर हळदी कुंकू वाहून घेतलं आणि जरा फुलं वगैरे वाहिली आणि थोडा वेळ मूर्ती खालीच ठेवली आणि त्याच्यानंतर मग मी अन्नपूर्णा मातेची मूर्ती वरती ठेवून दिली आणि नंतर रुद्राभिषेक वगैरे करण्यासाठी घेतलं. तर अशा पद्धतीने मग पूजा झालेली आहे आजची. त्यानंतर शिवपिंडीचं जरा असं डेकोरेशनमध्ये ठेवलं व्यवस्थित करून आणि रुद्राभिषेकाचा पाठ वगैरे केला. मंदिरात जाण्यासाठी ताट वगैरे आमच्या इथे खाली शिवपिंड आहे एक ग्राउंडमध्ये तर तिथे चाललेलो आहे. तर ताट वगैरे तयार केलेले आहे. आता मुलांना घेते आणि जाऊन येते. चला मग बघा आमच्या आल्यानंतर देते. चला आता मग आम्ही आलेलो आहे मंदिरात.
तर आता आलेली मी इथे आमच्या समोरच ग्राउंड आहे म्युन्सिपाल्टीचं, त्या ग्राउंडमध्ये आलेली. ही स्वयंभू पिंड आहे, वडाच्या झाडाखाली आहे. तर इथं आलो होतो. इथे इतर वेळेस पण भरपूर जण म्हणजे येऊन अभिषेक वगैरे करतात. शिवशंकराची जी काही सेवा असतात त्या सगळ्या करून जातात. इथे इतर वेळेसही असतात पूजा वगैरे. तर तिथे आलेलो आहे आता आम्ही. आता इथे मी सगळ्यात पहिल्यांदा दुधाने वगैरे अभिषेक केला. हिंदवी माझ्या बाजूला उभी होती, तिलाही करायचं होतं, पण गर्दी असल्यामुळे पाठीमागे लाईन होती, त्यामुळे तिला मी म्हटलं नंतर करूया. तर ती बघत मग शांतपणे उभी राहिली. त्यानंतर इथेही दुधाने, पंचामृताने तसेच पाण्याने, चंदनाच्या पाण्याने अभिषेक करून बेलपत्र वाहिले. इथे पण मी भस्म घेऊन आले होते, पिंडीला भस्म वगैरे लावलं. त्याचबरोबर अगरबत्ती आणि तुपाची वात आणलेली, तर तुपाची वात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लावल्या. आणि तिथे आज प्रसादही होता, तर मुलांनी प्रसाद वगैरे घेतला. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.